वर्णाची चवदार सफर भाग 6 मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण इथे ना वरणाचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत. ते म्हणजे आंबट वरण. कसं आंबट चवीचं हे वरण असतं, पण चवीला अप्रतिम लागतं. थोडंसं तिखट, थोडंसं आंबट असं या चवीचं हे वरण आपण बनवणार आहोत. ज्या लोकांना थोडंसं आंबट गोष्ट खायला आवडते ना, त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. आणि उन्हाळ्यामध्ये ना असं हे थोडंसं हलकंसं आंबट, हलकंसं तिखट वरण खाण्याची मजा काही निराळीच आहे. कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनतं. त्यामुळे आपणही जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे ना बनवणार आहोत आंबट वरण. आंबट वरण बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये ना मी 1/4 कप तूर डाळ घेतली होती आणि ही तूर डाळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून कुकरला लावून भरपूर पाणी घालून छान शिजवून घेतलेली आहे. आणि ती मी रवीच्या साहाय्याने हाटून घेतलेली आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून ही डाळ मी इथं रेडी केलेली आहे. आता डाळ परफेक्ट कशी शिजवायची याची रेसिपी मी या आधीच्या रेसिपीमध्ये अपलोड केलेली होती. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही तिथे जाऊन प्लीज चेक करा. त्यामध्ये मी प्रॉपर डाळ कशी शिजवून घ्यायची ते दाखवलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने इथे मी ही तूर डाळ शिजवून घेतलेली आहे. आता ह्या आंबट वरणासाठी आपल्याला बाकीचं काय साहित्य लागतं ते पाहूया. तर साहित्यामध्ये मी इथे घेतलेले आहे 2 सुक्या लाल मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे जिरं, थोडंसं आलं मी इथं किसून घेतलेलं आहे. तुम्ही आल्याचे काप घेतले तरीही चालतं. हिंग, गरम मसाला, त्याचबरोबर दही घेतलेलं आहे 1 टीस्पून आणि 1 टेबलस्पून मी इथं चिंच घेतलेली आहे. कारण आपण हे वरण आंबट बनवणार आहोत. सो हे साहित्य असणं गरजेचं आहे. अजून एक साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना हे आंबट वरण बनवण्यासाठी ना मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली होती. कढई चांगली गरम झाल्यानंतर मी यामध्ये ऍड करणार आहे 2 चमचे तूप. आता तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. पण जर आंबट वरण बनवणार असेल ना तर तूपच वापरा. तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी ऍड केलेलं आहे जिरं. जिरं आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं. जिरं जेवढं चांगलं तडतडलं जाईल, जेवढी चांगली फोडणी बसेल, तेवढं आपलं हे वरण चवीला अप्रतिम होणार आहे. त्याचबरोबर इथं मी ऍड केलेल्या आहे सुक्या लाल मिरच्या, ज्या की मी तोडून त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत आणि कढीपत्ता. छान हे तुपामध्ये तळलं गेलं पाहिजे. आता यामध्ये ऍड केलेला आहे हिंग. हिंग हलकासा आपण थोडासा या तेलामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यानंतर इथं हे किसलेलं आलं ऍड केलेलं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. आणि हे आलं सुद्धा ना एखाद मिनिटभर आपण ह्या तेलामध्ये तुपामध्ये चांगलं तळून घेणार आहोत. इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. तेल तेल बोलते तर तुपात हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जी डाळ आपण घोटून घेतलेली होती ना ती डाळ ऍड केलेली आहे. आता ही डाळ ऍड केल्यानंतर आहे ना तुम्हाला वरण किती पातळ किंवा कितपत घट्ट हवा आहे ना त्या हिशोबाने तुम्ही यात पाण्याचं प्रमाण ऍड करा. तर माझ्याकडे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही डाळ खाल्ली जात नाही. त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सी असलेली डाळ मी बनवणार आहे. पण डाळीत पाणी ऍड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं आपल्याला पाणी गरमच वापरायचं आहे. थंड पाण्याचा वापर करू नका. म्हणजे तुम्ही याआधी जरी माझ्या सिरीज पाहिल्या असतील डाळीच्या, तर मी त्यात नेहमी वारंवार सांगत आलेले आहे की एकसंध एकसारखी जर डाळ हवी असेल तर गरम पाण्याचा वापर करा. आता गरम पाणी ऍड केल्यानंतर यामध्ये आंबटपणा येण्यासाठी 1 टीस्पून मी इथं दही ऍड केलेलं आहे. तर दही खूप जास्त आंबट नको, फ्रेश दही वापरायचं आहे आपल्याला, कारण जास्त आंबट डाळ सुद्धा नाही चांगली लागत. 1 चमचा दही ऍड केल्यानंतर यामध्ये मी ऍड करणार आहे चिंचेचा कोळ. आता चिंचेचा कोळ ऍड केल्यानंतर जर तुम्हाला जास्त आंबट चव नको असेल तर तुम्ही याच्यात हलकासा गुळ ऍड करू शकता. पण हे आंबट वरण आहे ना तितकंसं आंबट लागत नाही, म्हणून तुम्ही नाही गुळ ऍड केला तरीही चालतो. मी इथं चिंच आणि दही ऍड केलेलं आहे. सगळं छान मिक्स करून घेणार आहे. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये ऍड करणार आहोत गरम मसाला. गरम मसाला ऍड केल्यानंतर एकदा सगळा तो छान मिक्स करून घ्यायचा. गरम मसाला वरूनच ऍड करायचा म्हणजे छान चव येते ह्या डाळीला. आणि मस्त छान सगळं ऍड केल्यानंतर चमच्याने छान मिक्स करून घेतल्यानंतर याला एक दणदणीत उकळी आणून द्यायची आहे. 2-3 मिनिटात छान उकळी येईल. उकळी आल्यानंतर हे आपलं वरण छान रेडी होणार आहे.
तर इथे बघा हलकीशी याला उकळी फुटलेली आहे. मी काय करणार आहे, एकदा चमच्याने ना हे छान हलवून घेणार आहे आणि पुन्हा एकदा ना छान हे डाळ आहे ना हे खळखळ उकळून घेणार आहे. तर हे बघा मस्त असं हे जे डाळ आहे, आंबट वरण आहे आपलं, हे छान उकळायला सुरुवात झालेली आहे. इथं आपली ही आंबट वरण किंवा डाळ रेडी झालेली आहे. आता मी काय करणार आहे, सगळ्यात शेवटी यात कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीर आधी ॲड करू नका, लास्टला ॲड करा. या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे. लास्टला कोथिंबीर यासाठी ॲड करायची आहे कारण ती आहे छान अशी हिरवीगारच राहते. आधी ॲड केली तर थोडीशी काळपट पडते. हिरवीगार राहायची असेल तर सगळ्यात शेवटी ॲड करा. मस्त असं आपलं हे आंबट वरण खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता हे वरण आपण सर्व्ह करून घेऊया. अशा पद्धतीने इथे हे आंबट वरण खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. ज्याला खाटी डाळ म्हटलं तरीही चालतं. खाटी डाळीच्या जवळपास जाऊन ही रेसिपी बसते. पण चवीला अप्रतिम लागते. महाराष्ट्रीयन हा प्रकार आहे आणि हे आंबट वरण तुम्ही नुसत्या भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर जरी खाल्लं ना, तरी अप्रतिम लागते. त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करा आणि आता ही आपली वरणाची जी मी सीरीज चालू केली होती, याचा हा शेवटचा भाग आहे. त्याच्यामुळे ही सीरीज मी इथेच संपवत आहे. बाकीच्या ज्या सीरीज आपण केल्या होत्या त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. प्लीज जाऊन चेक करा. आणि माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि परत एकदा अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी भेटणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.